या चित्रपटाची सुरुवात होते एका साध्या पण वास्तववादी कथेसह, जिथे आपण भेटतो काही वेगवेगळ्या वयोगटात, वेगवेगळ्या नातेसंबंधात अडकलेल्या पात्रांना. प्रेम, नातेसंबंध, ओळख आणि स्वतःची शोधयात्रा हे या कथानकाचे मुख्य स्तंभ आहेत. आपल्याला वाटतं की लग्न, नाती किंवा कुटुंब एकदा बनवली की ती कायमस्वरूपी असतात. पण या चित्रपटात त्या सगळ्यांना प्रश्न विचारले जातात. जेव्हा प्रेम संपतं, तेव्हा आपण एकमेकांसोबत का राहतो? समजुतीच्या नावाखाली आपण स्वतःच्या किती इच्छा मारतो? नवीन सुरुवात करायला खूप उशीर झालेला असतो का? प्रत्येक पात्र आपली एक वेगळी लढाई लढतं. कुणी पती-पत्नी असूनही एकमेकांपासून तुटलेले आहे. कुणी लाँग डिस्टन्सच्या नात्याच्या वास्तवात अडकला आहे. कुणी चुकीच्या नात्यांमध्ये आपला आत्मविश्वास गमावतोय. तर कुणी आपलं स्वत्व हरवून बसलेलं आहे. या सर्व कहाण्या एकमेकांशी गुंतलेल्या आहेत, पण त्यांचा शेवट एक दिशा दाखवतो. स्वतःकडे परत येण्याची दिशा. चित्रपटाची सुरुवात काही पात्रांच्या ओळखीने होते, जिथे आपल्याला सर्वात आधी मॉन्टी आणि काजल दिसतात, जे पती-पत्नी आहेत. त्यांची एक 15 वर्षाची मुलगी आहे. दोघं कधी-कधी एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले होते. त्यावेळेस मॉन्टी काजलला मोमो खायला घेऊन गेला होता. पण आता ना मोमोची दुकान राहिली, ना त्यांचं प्रेम. दोघं एकाच घरात राहतात, पण त्यांचं आयुष्य मोबाईलच्या फोनच्या आतच अडकून पडलंय. त्यांना भीती वाटते, की मोबाईलवरून डोळे उचलून एकमेकांकडे पाहिलं, तर बोलायला काही उरणार नाही. म्हणून दोघं एकत्र राहूनही एकमेकांपासून खूपच कंटाळलेले आहेत. यानंतरची गोष्ट आहे शिवानीची, जी काजलची आई आहे. शिवानी अनेक वर्षांपासून आपल्या नवऱ्यासोबत, संजूसोबत राहते. पण आता ती त्याच्या घरात लावलेल्या एका फोटो फ्रेमसारखी झालेली आहे. जसं संजू त्या फोटोला विसरून गेलाय, तसंच त्यानं शिवानीलाही विसरलेलं आहे. लग्नात समजुती करत-करत कधी शिवानीनं स्वतःचं अस्तित्व गमावलं ते तिलाही कळलं नाही. पण आता तिची ती घुसमट तिला जगू देत नाही. म्हणून ती या लग्नात असूनही एकटीच आहे. याच वेळेस कोलकात्यात राहणारा परिमल आपल्या बायकोला आणि मुलाला गमावल्यामुळं खूप एकटा पडलेला आहे. त्याचा आधार आहे त्याची सून जिनूक, जिला स्वतःचं आयुष्य मागे टाकून त्याची सेवा करावी लागते. त्यामुळे परिमलला सतत हे वाटत राहतं, की त्याच्यामुळे जिनिकचंही आयुष्य वाया जात आहे. यानंतरची गोष्ट आहे शिवानीची धाकटी मुलगी झुमकी. झुमकी म्हणजे गोंधळाचा पिटारा. अनेक करिअर पर्याय निवडल्यानंतर ती शेवटी MBA करून एका मोठ्या कंपनीत नोकरी करते आहे. पण तिचा बॉस रोज तिला इकडे-तिकडे टच करून त्रास देतो. त्यामुळे झुमकी गोंधळलेली तर आहेच, पण भीतीने गप्पसुद्धा आहे. ती कोणाला सांगूही शकत नाही. तिचा एक बॉयफ्रेंड आहे आनंद, जो तिच्यासोबतच त्या ऑफिसमध्ये काम करतो आणि लवकरच त्यांचं लग्न होणार आहे. यानंतर येतो पार्थ. पार्थ म्हणजे एक जिंदा दिल, मस्त मौला मुलगा, जो रोज कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडतो. पण त्याला एक ठाऊक आहे, की त्याला काय हवंय आणि ते मिळवण्यासाठी तो सतत प्रयत्न करतो आहे. आणि पार्थ एक ब्लॉगर आहे. त्याचे 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि त्याच ब्लॉगिंगमधून तो कमाई करतो. आता गोष्ट येते पार्थचे मित्र श्रुती आणि आकाशची. दोघंही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत आणि एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यांना एकमेकांची साथ खूप आवडते. त्यांनी आपापसातील अनेक किलोमीटर अंतर पार केलं आणि अखेर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं लग्न लावून दिलं. पण लग्नानंतर आकाशचं म्युझिशियन बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं. तो एका डेस्क जॉबमध्ये अडकला आणि दररोज आपलं अपूर्ण स्वप्न त्याच्यासमोर मरताना पाहू लागला. त्याला असं वाटू लागलं, की आता त्याचं आयुष्यही त्याच्या वडिलांसारखंच होणार. त्याच दरम्यान श्रुती अचानक प्रेग्नंट होते आणि हे ऐकून आकाश अजूनच मानसिक गोंधळात सापडतो. आता कथा पुढे सरकते आणि आपल्याला झुमकी दिसते, जी आपल्या मित्रांसोबत खूप सारी दारू पिते आणि त्यानंतर ते आपल्या बॉयफ्रेंडच्या अपार्टमेंटकडे जाणार असते. पण नशीबच ती चुकीचा पत्ता सांगते. तिला जायचं होतं भक्ती निवास, पण ती पोहोचते भक्ती आवास, रूम नंबर 303 मध्ये. आणि आपल्याला समजतं की भक्ती आवासमधील 303 नंबरच्या रूममध्ये आपला फूड ब्लॉगर पार्थ राहायला आला आहे. पार्थ तिथे आल्यानंतर सर्वप्रथम फ्रेश होण्याचा विचार करतो आणि टॉयलेटमध्ये जातो. तेवढ्यात त्याला कोणीतरी येत असल्याचा आवाज ऐकू येतो आणि त्याला दिसतं की टॉयलेटचं दार उघडून एक मुलगी झुमकी आत येते आणि खूप साऱ्या उलट्या करायला लागते. हे पाहून पार्थ पूर्णपणे हादरतो. त्यावेळी पार्थच्या अंगावर एकही कपडा नसतो. पण त्याला हे लक्षात येतं की ही मुलगी पूर्णपणे नशेत आहे. मग तो कसंबसं झुमकीला उचलून बेडवर घेऊन जातो. झुमकीला काहीच भान उरलेलं नसतं, की ते कुठे आहे आणि काय चाललंय. आणि पारसलाही अजिबात समजत नव्हतं, की या मुलीचं नेमकं काय करावं? कारण ती अजूनही पूर्णपणे बेशुद्ध होती. कसेबसं तो तिला शुद्धीवर आणतो आणि तिचा पत्ता विचारतो. यावेळी ती खरं-खरं पत्ता सांगते भक्ती निवास. मग पार्थ पटकन तिला भक्ती निवास सोडायला निघतो, कारण त्याची गर्लफ्रेंडसुद्धा त्याच्याच घरी येणार असते. म्हणून तो घाईघाईने तिला घेऊन जायला निघतो. तेवढ्यात आपल्याला दिसतं, की पार्थची गर्लफ्रेंड तिथे येते
आणि जेव्हा ती पार्थला कपड्यांशिवाय पाहते, तेव्हा तिला वाटतं की या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. पण झुमकीला तर अजिबातच भान नसतं आणि ती पायऱ्यावरून घसरते. पार्थ लगेचच तिला वाचवतो आणि आणि तिला भक्तिनिवासमध्ये पोहोचून देतो. यामुळे आता पार्थचं 100% ब्रेकअप होणार असतं हे स्पष्ट होतं. पण आता आपण आनंदला भेटतो, जो झुमकीचा बॉयफ्रेंड आहे. पार्थ जेव्हा आनंदला पाहतो, तेव्हा तो लगेचच तिकडून निघून जातो. कारण त्याला वाटतं की जर तो इथे राहिला तर झुमकी आणि आनंदचंही ब्रेकअप होईल. पण झुमकीला याचा काहीच फरक पडत नव्हता, कारण ती अजूनही शुद्धीत नव्हती. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला भान येतं, तेव्हा तिला कळतं की आनंदने तिच्याशी बोलणं बंद केलं आहे. आता तिच्याकडे एकच उपाय असतो. झुमकी पुन्हा पार्थकडे जाते. ती त्याला सांगते की "तू पुन्हा एकदा आनंदला भेट. पण यावेळी एका प्लॅनिंगनुसार. तुझं लग्न झालंय असं दाखवायचं आहे आणि तुझ्या पत्नीला देखील आनंदला भेटायला घेऊन यायचं आहे. कारण जर आनंदला भेटलो तर त्याला समजेल की तुझं खरंच लग्न झालंय आणि आपल्यामध्ये काही गैरसमज करावा असं काहीही नाही." हे ऐकून पार्थ तयार होतो आणि तो आपल्यासोबत श्रुतीला घेऊन एका कॅफेमध्ये येतो. जिथे तो आनंदला भेटतो. तिथे आनंदला हे स्पष्ट होतं की पार्थचं खरंच लग्न झालं आहे आणि त्याचं झुमकीसोबत काहीही चाललेलं नाही. पण तिथून जाताना झुमकी पार्थच्या फोनमधून आपला नंबर डिलीट करून टाकते. जेणेकरून पार्थ तिच्याशी पुन्हा कधी संपर्क करू नये आणि तिचं रिलेशनशिप सुरक्षित राहावं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की श्रुती आणि आकाश यांच्यातसुद्धा सगळं काही ठीक चाललेलं नव्हतं. आकाशला वाटत होतं की तोही 9 to 5 ची जॉब करू शकत नाही. आकाशलाही वाटत होतं की त्याने या 9 to 5 च्या जॉबमध्ये अडकून राहू नये, तर त्याने आपल्या सिंगर होण्याच्या स्वप्नावर काम करावं. आकाश म्हणतो की त्यांनी दोघांनी आपापले आयुष्य वाया घालवू नयेत. आकाश म्हणतो की श्रुतीने हे बाळ अबॉर्ट करावं आणि स्वतःने पुन्हा ऑफिस जॉइन करावं. सुरुवातीला श्रुतीला खूप वाईट वाटतं, पण नंतर ती आकाशची गोष्ट मान्य करते, कारण तिला आकाशवर खूप प्रेम होतं. जर आकाश कोणतंही स्वप्न पाहतोय, तर ती त्या स्वप्नाचा भाग व्हायला आणि त्याची साथ द्यायला तयार असते. दोघं मूळचे बेंगळुरूमध्ये राहत असतात. पण आता आकाशला सिंगर बनण्यासाठी मुंबईला जावं लागणार असतं आणि श्रुतीला दिल्लीत जॉब मिळालेला असतो. म्हणजे पुन्हा एकदा त्यांच्या नात्यांमध्ये लाँग डिस्टन्स येणार असतं. पण यामुळे श्रुती अजिबात खुश नव्हती. यानंतर आपण पाहतो मॉन्टी आणि काजलची गोष्ट. दोघेही आता एकमेकांपासून पूर्णपणे कंटाळलेले असतात. एका पार्टी दरम्यान मॉन्टीला त्याच्या मित्रांकडून एका डेटिंग ॲपबद्दल माहिती मिळते. त्याच्या सगळ्या मित्रांनी त्या ॲपवर प्रोफाईल बनवलेलं असतं आणि काहींच्या गर्लफ्रेंडसुद्धा तिथूनच भेटलेल्या असतात. हे पाहून मॉन्टीलाही वाटतं की त्यानेही आपलं एक अकाउंट तिथे बनवायला हवं आणि म्हणून तो त्या डेटिंग ॲपवर आपलं अकाउंट तयार करतो आणि मग मॉन्टी त्या डेटिंग ॲपवर मुली शोधायला सुरुवात करतो. पण ही शोध मोहीम फार काळ टिकत नाही, कारण लवकरच काजलला याची खबर लागते. पण काजल त्याच्याशी काही बोलत नाही. उलट तीही त्या ॲपवर प्रोफाईल बनवते आणि मग दोघं एकमेकांशी तिथे चॅट करायला लागतात. हळू गोष्ट इथपर्यंत येते की त्या ॲपवर दोघं एकमेकांचे पार्टनर बनतात. पण मॉन्टीला काहीच कल्पना नसते की माया नावाची व्यक्ती खरी काजलच आहे. त्याला खूप मजा येत असते. यानंतर आपण पाहतो की झुमकी दिल्लीमध्ये पार्थला भेटते. खरं तर ती त्याला भेटायचं टाळत असते, पण योगायोगाने दोघांची टक्कर होते. ते एकत्र थोडा वेळ घालवतात. झुमकीला पार्थचं मस्त-मौला आयुष्य खूपच आवडतं. पण तरीही ती त्याच्यासोबत राहायला तयार नसते, कारण पार्थचं भविष्य तिला सुरक्षित वाटत नाही. काही दिवसांनी तिची आनंदसोबत एंगेजमेंट ठरते. दुसऱ्या बाजूला मोंटीही अजून मायाशी म्हणजेच काजलशी गोड-गोड गप्पा मारत असतो. आता तो मायाशी प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. काजल एक भन्नाट प्लॅन बनवते. ती त्याला एका हॉटेलमध्ये बोलावते. आता काजल ठरवते की याला चांगलाच धडा शिकवायचा आहे. जसं मॉन्टी ही हॉटेलच्या खोलीत पोहोचते, खोलीत त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधते आणि त्याचे सगळे कपडे काढून टाकते. नंतर काजल आपल्या एका मैत्रिणीच्या मदतीने मॉन्टीचे सगळे कपडे घेऊन तिकडून निघून जाते. यानंतर मॉन्टी त्या हॉटेलच्या रूममधून पूर्णपणे नग्न अवस्थेत बाहेर येतो. वाटेत तो काही कपडे विकत घेतो आणि जेव्हा तो घरी पोहोचतो, तेव्हा त्याला सगळ्यात आधी काजल दिसते. काजल त्याच्यावर त्याने हॉटेलमध्ये घातलेले त्याचे कपडे फेकते आणि त्यांची 15 वर्षाची मुलगी घेऊन आपल्या आईच्या घरी निघून जाते. हे सगळं पाहून मॉन्टीला कळून जातं, की काजलला सगळं समजलंय आणि आता त्याच्या डोक्यावरचं भूत पण उतरलंय. त्याला कळतं, की आपल्या पत्नीला अशा प्रकारे फसवणं चुकीचं आहे. दुसरीकडे कथा आहे श्रुती आणि आकाशची. दोघं वेगळे झालेले असले तरीही दोघांना खूप वाईट वाटत होतं. कारण आकाश आता अशा लाईनमध्ये येऊन पोहोचला होता, जिथे तो अगदीच नवखा होता. त्याला काहीच कल्पना नव्हती, की त्याने सिंगर बनण्यासाठी काय करावं? सिंगर कसं बनावं? आकाश फक्त स्टुडिओ दरम्यान चकरा मारत असतो. पण त्याला कुठेही काम मिळत नव्हतं. तर दुसरीकडे श्रुती दिल्लीत राहत होती. दोघे वेगळे राहूनही खूप काळ गेला होता आणि दिल्लीत पार्थही राहत होता. त्यामुळे श्रुतीचं आणि पार्थचं एकमेकांशी अधूनमधून भेटणं चालूच होतं. पण दिल्लीतच श्रुतीला एक माणूस खूप आवडू लागतो. त्याला एक छोटं मुलंही असतं.
आणि हळूहळू श्रुतीला त्याच्याशी एक भावनिक जिव्हाळा निर्माण होतो. याच व्यक्तीमुळे आपण पाहतो की श्रुती आता आकाशकडे दुर्लक्ष करू लागते. हे असंच काही दिवस सुरू राहतं आणि आकाशला वाटू लागलं, की आता इथे त्याचं काही होणार नाही. म्हणून तो थेट दिल्लीत श्रुतीला भेटायला निघून जातो. पण जेव्हा तो तिच्याशी बोलतो, तेव्हा श्रुती त्याला खोटं सांगते, की ती कुठेतरी दुसरीकडे गेली आहे. पण प्रत्यक्षात आकाश तिच्या समोरच उभा असतो आणि श्रुती तिथेच पार्थसोबत असते. हे पाहून आकाशला खूप राग येतो. त्याला वाटतं, की श्रुती आणि पार्थमध्ये काहीतरी चाललं आहे. इतकंच नाही, तर तो श्रुतीला इथपर्यंत बोलून टाकतो, की आपल्याला जे मूल होणार होतं, ते खरंच आपलं होतं का? हे ऐकून श्रुती त्याला खूप सुनावते. पार्थसुद्धा तिथेच असतो, पण काहीच बोलू शकत नाही. श्रुती आकाशला एकदम खडसावून लूजर म्हणते आणि तिकडून निघून जाते. यानंतर आपण पाहतो, की शिवानी ज्या कॉलेजमध्ये 1979च्या बॅचमध्ये शिकायची, त्या बॅचचं आता रियुनियन होणार आहे. पण तिचा नवरा संजीव तिला साफ नकार देतो. तिथे जाऊन काय करणार? पण शिवानीला खूप मनापासून इच्छा असते, की ती पुन्हा एकदा आपल्या कॉलेज मैत्रिणींना भेटावी आणि पुन्हा एकदा ते जुने दिवस एक्सपिरियन्स करावे, जे ती आयुष्यात पुन्हा जगू शकते. तेवढ्यात तिची मोठी मुलगी काजल तिथे येते. ती सगळ्या कुटुंबासमोर मॉन्टीबद्दल घडलेली सगळी गोष्ट सांगते. हे ऐकून शिवानी म्हणते, की काजलने मॉन्टीला एक दुसरी संधी द्यायला हवी. पण काजल खूप रागावलेली असते आणि यावेळी ती तिच्या वडिलांची एक जुनी गोष्ट, एक पोल आपल्या आईसमोर उघड करते आणि खरी गोष्ट ही होती, की संजीवचे एका शीला आंटी नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. म्हणजेच त्याचं अफेअर होतं. ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे, जेव्हा काजल 10वी शिकत होती. त्या काळात काजलच्या बोर्डच्या परीक्षा होत्या आणि ती नीट अभ्यास करू शकत नव्हती. त्यामुळे तिने आपल्या वडिलांना संजीवला माफ केलं होतं. कारण तिच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. काजलने सांगितलं, की तिच्या आईनेही केवळ परिस्थितीमुळे संजीवला सहन केलं. कारण ती कायमच आपल्या नवऱ्याला घाबरत राहिली. ती स्वतःसाठी काही पाऊल उचलायला नेहमी घाबरत असे. इकडे मॉन्टी हार मानत नाही. तो सतत काजलच्या मागे लागतो आणि माफी मागतो. काजल स्पष्ट सांगते, की माझ्या मागे लागण्याची गरज नाही, कारण मी तुला माफ करू शकत नाही. पण तरीही शेवटी ती त्याच्या गाडीत बसते आणि तिथे मॉन्टी तिला सांगतो, की याआधी त्याने 7 मुलींशी बोलणं केलं, पण त्याने कधीच कोणतीही मर्यादा ओलांडली नव्हती. हे ऐकून काजल अजूनच संतापते आणि ती थेट मॉन्टीची गाडी घेऊन निघून जाते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, की श्रुती पुन्हा बेंगलोरला आकाशकडे परतलेली असते. तिला त्याच्यावर प्रेम असतं. ती त्याच्याविना राहू शकत नाही. दोघं एकाच घरात राहतात, पण एकमेकांशी बोलत नाही. त्यांच्या मनामध्ये खूप अंतर निर्माण झालं असतं. याच वेळी शिवानी एक मोठा निर्णय घेते. ती ठरवते, की आता ती स्वतःसाठी जगेल. 40 वर्ष तिने संजीवला दिली आहेत. तर आता काही दिवस तरी तिने स्वतःसाठी द्यायला हवेत. मग शिवानी आता जाते कोलकात्याला. तिच्या कॉलेजच्या रियुनियनला, जिथे ती तिच्या कॉलेजच्या जुन्या मित्रमंडळींना भेटते आणि तिथेच ती परिमलला भेटते. खरं तर तो फक्त मित्र नव्हता, तो तिचा बॉयफ्रेंड होता. परिमलला भेटल्यावर शिवानीला वाटतं, की ती पुन्हा एकदा त्या जुन्या काळात पोहोचली आहे. ती तिथे खूप आनंदी राहायला लागते. परिमल देखील तिला स्वतःच्या सगळ्या अडचणी सांगतो, की त्याची पत्नी आणि मुलाचा कार अपघातात मृत्यू झाला होता आणि आता त्याच्यासोबत फक्त त्याची सून राहते. पण परिमल आपल्या सुनेचं आयुष्य असं बरबाद होताना पाहू शकत नव्हता. तो शिवानीला सांगतो, की त्याच्या सुनेला जिनुकला एक मुलगा आवडतो, जो लंडनमध्ये राहतो. त्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे आणि तो मुलगा परिमललाही आवडतो. तो म्हणतो, "माझी इच्छा आहे, की जिनुकने त्याच्याशी लग्न करावं, पण माझ्यामुळे ती त्या मुलासोबत जाऊ शकत नाही." मग तो सुचवतो, "जर तू आणि मी थोडीशी ऑस्कर लेव्हलची ॲक्टिंग केली, तर ती निघून जाऊ शकेल." हे ऐकून शिवानी तयार होते. खरं तर ती त्या दिवशी घरी जायच्या बेतात असते. पण परिमलच्या आग्रहावरून ती थांबते आणि मग दोघं नवविवाहित जोडप्यासारखं कपडे घालून परिमलच्या घरी पोहोचतात, जिथे जिनूक असते. जिनूकचं रिॲक्शन काही चांगलं नसतं. ती आश्चर्यचकित होते, की बाबांनाही अचानक काय झालंय? ते इतक्या वयात लग्न करून घरी का परतले? शिवानी झिनूकसमोर अगदी एका कडक सासूबाईसारखी वागते आणि तिला खूप त्रास देते. हे पाहून झिनूकला फार वाईट वाटतं. पण त्याहूनही जास्त दुःख परिमलला होतं. कारण त्याची खरी इच्छा असते, की झिनूकने तिकडून निघून जावं आणि स्वतःचं आयुष्य स्वतंत्रपणे जगावं. म्हणूनच तो तिला मुद्दाम त्रास देत असतो, जेणेकरून ती नाराज होऊन तिकडून निघून जाईल. यानंतर आपण पाहतो, की काजल गोव्यात पोहोचलेली असते. तिथे तिची एक तरुण मुलाशी ओळख होते आणि त्यांचं मैत्रीचं नातं जुडतं. दोघं फिरायला लागतात. हे सगळं मॉन्टी लांबून पाहत असतो. तो पुन्हा एकदा माफी मागण्याचा प्रयत्न करतो, पण काजल फक्त त्याला जडवण्याचा प्रयत्न करत असते. ती मुद्दाम त्या मुलासोबत जवळीक साधते, जे पाहून मॉन्टीला खूप राग येतो. पण चूक तर मॉन्टीचीच होती. दुसऱ्या बाजूला जुनकीला असं वाटत असतं, की तिची आई आणि मोठी बहीण म्हणजे शिवानी आणि काजल यांच्या आयुष्यात सगळं काही खूप छान चालू आहे आणि तिलाही त्यांच्यासारखं बनायचं आहे. पण प्रत्यक्षात असं काहीच नव्हतं. ही गोष्ट झुमकीला खूप हताश करत होती आणि म्हणूनच ती थोडा वेळ पारसोबत घालवत होती. पार
तिची खूप चांगल्या पद्धतीने समजूत काढतो आणि तिच्या मनातील सगळी घुसमट बाहेर काढून टाकायला मदत करतो. आणि आता झुमकीला पार्थ आवडू लागला होता. त्याचवेळी पार्थ तिला सांगतो की त्याचं लग्न ठरलेलं आहे. सगळी तयारी पूर्ण झालेली असून काही दिवसातच त्याचं लग्न होणार आहे. खरं तर पार्थला ही झुमकी आवडत असते, पण त्याची एंगेजमेंट आधीच झालेली असते. त्यामुळे त्याच्याकडून काही शक्यता नव्हती. तरी पार्थ झुमकीला एक सल्ला देतो. तुझा साखरपुडा ज्याच्याशी झालाय, तो काही योग्य नाही. अजून वेळ आहे, तू त्याच्याशी ब्रेकअप करू शकतेस. पार्थ झुमकीला खूप गोष्टींसाठी मोटिवेट करत असतो आणि झुमकीचंही मन त्याच्या बोलण्याशी कुठेतरी कनेक्ट होतं. मग झुमकी थेट ऑफिसमध्ये जाते, जिथे तिचा बॉस तिला वारंवार चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असे. झुमकी त्याला जोरदार एक चामट मारते आणि तिकडून निघून जाते. थेट पारच्या लग्नाकडे, जिथे पार्थ ट्रेनमधून वरात घेऊन जात असतो. दुसऱ्या बाजूला आकाशही बरीच धडपड करत असतो. अखेर त्याला एका स्टुडिओमध्ये गाणं गाण्याची संधी मिळते, कारण अरिजित सिंग तिथे पोहोचू शकत नाही. तेव्हा आकाश त्या क्षणाचा फोटो काढतो आणि तो श्रुतीला पाठवतो. त्यावेळेस श्रुती हॉस्पिटलला चाललेली असते अबॉर्शनसाठी. जसंच आकाश गाणं रेकॉर्ड करून बाहेर पडतो, त्याला अचानक बेचैनी वाटते, कारण त्याचं गाणं एका बाळासाठी असतं. ते गाणं गायल्यावर त्याला जाणवतं की बाळाबद्दल त्याच्या मनात प्रेम आहे. दुसऱ्या बाजूला गोव्यात काजल त्या तरुणासोबत रोमॅन्स करत असते. हे सगळं मोंटी पाहतो, पण तरीही तो काजलला माफ करतो. काजलला ही गोष्ट मनापासून खटकते, की तिला जे करायला नको होतं ते तिने केलं आणि तरीही मॉन्टीने तिला माफ केलं. आता कोलकात्यामध्ये आपण पाहतो की शिवानी परिमलसोबत राहून जिनूकला खूप त्रास देते आहे. अगदी सासूबाईसारखी वागणूक देते आहे. हे सगळे त्रास देणं एका प्रकारे यशस्वी होतं. कारण जिनूक अखेर मान्य करते, की आता ती या घरात राहणार नाही. ती ठरवते की ती बाबूजीसोबत न राहता थेट लंडनला जाईल आणि ज्या मुलासोबत तिला प्रेम आहे, त्याच्यासोबत सेटल होईल. तेवढ्यातच आपण पाहतो की संजू देखील तिथे पोहोचलेला असतो. आणि मग संजू थेट परिमलच्या घरी येतो आणि त्याच्याशी भांडण करायला लागतो. दुसऱ्या बाजूला वरात चाललेली असताना पारसोबत झुमकी पोहोचते. ती त्याला प्रपोज करते आणि म्हणते, आपण लग्न लवकर न करता थोडे दिवस वाट पाहूया. हे ऐकून पार्थही तयार होतो आणि काही दिवसांनी दोघांचं लग्न होतं. त्याचवेळी आकाश आणि श्रुतीमधले सगळे गैरसमज दूर झालेले असतात. दोघं आता पूर्वीपेक्षा जास्त समजून घेऊन एकत्र राहत असतात. कारण खरं तर थोडेसे गैरसमज कधी नातं तोडतात, तर कधी ते नातं आणखी घट्ट बनवतात. आणि शेवटी आपण पाहतो की पार्थ आणि झुंकीचं लग्न होतं. त्या लग्नात चित्रपटातील सगळे पात्र उपस्थित असतात. त्यांच्यातील सगळे गिले-शिकवे संपलेले असतात. सर्वांनी एकमेकांना स्वीकारलेलं असतं आणि आता सगळे एकत्र आनंदात आपलं जीवन जगत असतात. आणि इथेच हा चित्रपट संपतो. चित्रपटाचा शेवट आपल्या हृदयाला गाठतो. प्रत्येक पात्राच्या आयुष्यात एक टोकाचं वळण येतं. पण ते वळण त्यांच्या अधुरी वाटणाऱ्या कहाण्यांना एक पूर्णविराम देतं. काजल आणि मॉन्टी, जे आधी एकाच घरात असूनही एकमेकांपासून कोसो दूर होते, ते शेवटी पुन्हा एकमेकांमध्ये गुंतले नसले तरी त्यांनी एकमेकाला समजून घेतलं. क्षमा मागणं आणि स्वीकारणं हे नात्यातील सर्वात मोठं शौर्य असतं. हे इथे दिसतं. श्रुती आणि आकाश या नवदंपत्याच्या आयुष्यात करिअर, स्वप्न आणि अपूर्णतेमधून निर्माण झालेली दरी अखेरीस प्रेमाच्या एका क्षणिक स्पर्शाने भरून निघते. प्रेम म्हणजे त्याग हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. शिवानी आणि परिमल, वृद्धत्वात आलेली ही जोडपी, जी आपापल्या आयुष्यात गुदमरली होती, त्यांनी शेवटी स्वतःसाठी जगायचं ठरवलं. वृद्धत्व म्हणजे शेवट नव्हे, तर नव्या सुरुवातीचाही तो एक अध्याय होऊ शकतो, हे त्यांचं नातं शिकवतं. झुमके आणि पार्थ, नव्या पिढीचे प्रतिनिधी असलेले हे पात्र आपापल्या भूतकाळातून शिकून भविष्यात आत्मविश्वासाने पाऊल टाकतात. पार्थच्या प्रामाणिकपणाने झुमकीला तिच्या खऱ्या आयुष्याचं मूल्य समजतं आणि ती आपल्यातील भीती झटकून स्वतःसाठी उभी राहते. हा चित्रपट आपल्याला सांगतो की नाते टिकवण्यासाठी कम्युनिकेशन आणि ॲक्सेप्टन्स महत्त्वाचं असतं. प्रेमात चुकलं याचा अर्थ आपण अपयशी झालो असं नाही, तर ती एक शिकवण असते. आपण दुसऱ्यांना बदलू शकत नाही, पण आपण स्वतःचं वर्तन, दृष्टिकोन आणि निर्णय बदलू शकतो. जीवन हे एकसंध नसतं, त्यात चढ-उतार असतात. पण शेवटी आपलं स्वतःवर असलेलं प्रेम आपल्याला पुन्हा उभं करतं. एका ओळीत सांगायचं झालं तर ही कहाणी आहे नात्याच्या गुंतागुंतीची, व्यक्तिगत स्वत्वाच्या शोधाची आणि पुन्हा नव्याने उभं राहण्याची.